कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रोहा शहर आणि ग्रुप ग्रामपंचायत वरसे ही एकमेकांच्या शेजारी वसलेली वस्ती आहे। ग्रामपंचायतीतील भुवनेश्वर गणेशनगर येथील सुमारे 17 ते 18 घरे ही रोहा शहर या हद्दीत मोडतात। त्यामुळे हे गणेशनगर नेहमीच चर्चेत राहिली आहे। सिटी सर्वे नंबर 268-1 अ हा या विभागाचा नंबर आहे। 2021 साली संबंधित विभागाने स्थानिक नगरसेवक समीर सकपाळ यांनी पुढाकार घेत या संदर्भात नगरपालिका येथे ठराव घेऊन भूमी अभिलेख यांच्याकडून ह्या जागेची मोजणी करून घेतली होती। काही काळानंतर मुदत संपल्यामुळे या घरांचा विषय तसाच प्रलंबित राहिला होता। या विषयाकडे सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते श्री रोशन चाफेकर यांनी स्वयंमताने यामध्ये पुढाकार घेत हा विषय पुन्हा उदयास आणला। 9 फेब्रुवारी रोजी खासदार सुनील तटकरे यांना नगरसेवक समीरभाई सकपाळ यांनी निवेदन देत संबंधित प्रलंबित प्रश्नाचा आपण निकाल लावावा अशी विनंती केली होती। त्यानंतर खासदार तटकरे यांनी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि प्रांत अधिकारी यांना आदेश दिले की हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा। त्या अनुषंगाने आज दिनांक 14 फेब्रुवारी रोजी 2021 साली नगरसेवक श्री समीर सकपाळ आणि शिल्पा धोत्रे यांनी केलेली मोजणीच्या अनुषंगाने आज रस्ता, पथदिवे आणि गटाराचे मार्किंग करण्यात आलेले आहे। त्यामुळे लवकरच या 17 ते 18 वस्ती असलेल्या रहिवाशांना त्यांची स्वतःची हक्काची घरे मिळणार असे दिसून येत आहे। यामुळे माजी नगरसेवक समीर सकपाळ आणि समाजसेवक रोशन चाफेकर यांच्या संगनमताने येथील नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न लवकरच सुटेल असं दिसून येत आहे। 9 फेब्रुवारीला माननीय खासदार साहेबांना मी निवेदन दिलं की या प्रलंबित प्रश्नाचा आपण निकाल लावावा आणि पत्रकार सर्व आणि माजी नगरसेवक यांच्या देखत तटकरे साहेबांनी प्रांत अधिकारी आणि नगरपालिकेचे सीओ यांना आदेश दिले का हा प्रश्न ताबडतोब मार्गी लावा। दुसऱ्या दिवशी प्रांत अधिकारी आणि सीओ वगैरेंची मीटिंग झाली आणि आज 14 तारखेला त्या कालव्याची मोजणी करायला भूमी अभिलेखचे अधिकारी आले। पण त्यांनी असं सांगितलं का नशिबाने 2021 साली जी तुम्ही मोजणी केली होती त्याचा नकाशा आम्हाला मिळालेला आहे, फक्त आज रस्ता, लाईटचे पोल आणि गटार एवढीच मार्किंग करायची आहे। त्याच्यामुळे 2021 साली आम्ही केलेल्या मेहनतीचं फळ आज आपल्याला दिसून येणार आहे। जी घरे आहेत त्या सर्व नागरिकांना घेऊन आम्ही 13 फेब्रुवारी 2025 रोजी सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये भूमी अभिलेख डिपार्टमेंटमध्ये आमची बैठक पार पडली। त्याच्यामध्ये एक सर्वसामान्य नागरिकांना लक्षात आलं की गेल्या अनेक वर्षापासून जी मागे प्रथम 2021 साली मोजणी झाली होती ती मोजणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या होत्या। त्याच्यामध्ये सुधारित जो नकाशा आहे तो भेटत नव्हता। पूर्ण पाठपुराव्यामध्ये लक्षात आले आणि हे लक्षात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना त्या अधिकाऱ्यांनी दाखवलं आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा सुधारित मोजणी करण्याचे आदेश भूमी अभिलेख डिपार्टमेंटने दिले। त्याच्यामध्ये खासदार साहेबांचा सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे की त्यांनी त्या पद्धतीच्या सूचना दिल्या आणि 14 फेब्रुवारी 2025 म्हणजे आज कांबळे साहेब असतील ते अधिकारी आज कालवा रोड गणेशनगर येथे आले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये ही मोजणी पार पडली।